नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. स्वयंभू श्री जटाशंकर मंदिर देवस्थान येथे प्रभू श्रीराम मूर्ती व प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न. डोंगरकडा येथील प्रसिद्ध असलेले स्वयंभू श्री जटाशंकर देवस्थान येथे प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. दिनांक 28 जानेवारी रोजी श्री प्रभू राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा व नगर प्रदक्षिणा करण्यात आली आहे. दिनांक 29 जानेवारी रोजी श्री गणपती पूजन स्वस्ती पुण्य हवाचन. दिनांक 30 जानेवारी रोजी प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झालाय. तसेच 31 जानेवारी रोजी स्थापित देवता पूजन, प्रधान देवता, होम हवन, देवीची मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच हरिभक्त पारायण श्री सोपान महाराज सानप शास्त्री हिंगोली यांचे कीर्तन व लगेच महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते. तसेच भाविक भक्त या कीर्तनाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या झाडाखाली भजन करत बसलं. लोकांची रांग सुरू झाली, गर्दी सुरू झाली दर्शनाला. आता गर्दी दिसली की काही माणसं त्याचा फायदा घेतल्याशिवाय राहत नाही. 400 माणसं पुढे आले. महाराजांना म्हणले, महाराज या झाडाखाली भजन करता चांगली गोष्ट आहे, पण तोंडावरच पावसाळा आला आणि जर पाऊस आला तर तुम्ही या झाडाखाली भजन करीत जमल का? 400 माणसांनी त्याला झोपडी बांधून दिली. आता हा कथाकथित महाराज त्या झोपडीत राहायला लागला. आपली लंगोटी वाळू घालायची, झोपडीत राहायचं, भजन करत बसायचं. पण असं आहे, जिथं माणसं राहतात साहेब तिथं उंदर होतात आणि त्या झोपडीत झाली उंदर. आणि त्या उंदरा नेमका आज आपण डोंगरकडा येथे आलेले आहोत. तर या कीर्तनाच्या बाऱ्यामध्ये आपण भाविक भक्तांना काय प्रबोधन करत आहात? आता या डोंगरकडा नगरीमध्ये प्रभू रामचंद्राचं आगमन झालेलं आहे. सुंदर असं ट्रस्टी मंडळीच्या पुढाकाराने, गावकऱ्याच्या भक्तांच्या सहकार्याने मंदिर झालं आणि आज त्या मंदिरामध्ये प्राण प्रतिष्ठापनेचा सोहळा या ठिकाणी खूप मोठ्या आनंदात पार पडलेला आहे. प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी आणि सीतामय्याच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठापना या ठिकाणी झालेल्या आहेत. आणि असं आहे ना, या भारताला एक संस्कृती आहे. भारत हा संस्कृती प्रधान देश आहे आणि या संस्कृतीमध्ये प्रभू रामचंद्राला सगळ्यांनी आपल्या डोळ्यासमोर आदर्श मानलेला आहे. कारण रामाचा आचार आणि कृष्णाचा उच्चार हे आपल्या सगळ्यांना सांगितलेले आहे. रघुकुल रीत सदा चेली आई, प्राण जाये पर बचन न जाई. प्रभू रामचंद्राची ही मर्यादा आपल्या त्यांना मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणतात. म्हणून एक वचनी, एक पत्नी, एक बाणी असं हे प्रभू रामचंद्राचं जीवन आहे. आणि त्या पद्धतीनं समाजाची वाटचाल व्हावी म्हणून या ठिकाणी ही मूर्ती प्राण प्रतिष्ठापना पार पडलेली आहे. प्रयागराज येथे लाखोंच्या संख्येने भाविक भक्त कुंभमेळ्यामध्ये गेलेले आहेत. तर आपण त्यांच्याविषयी काय सांगू शकाल? कुंभमेळा म्हणजे हे सगळं संतांचा जो समुदाय आहे तो त्या ठिकाणी एकत्रित येत असतो आणि 4 वर्षाला एकदा कुंभमेळा असतो. 4 ठिकाणी कुंभमेळा होतो आणि या कुंभमेळ्याला अनन्यसाधारण महत्व आहे. परवाच 3रं शाही स्नान त्या कुंभमेळ्यामध्ये पार पडलेलं आहे. महाराज म्हणले, मेळविली मांदी वैष्णवांची. त्या ठिकाणी सगळे वैष्णव, त्याच्यामध्ये साधू संत अनेक ठिकाणी राहणारे, पण त्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं सगळे एकत्रित येतात आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये त्याला खूप मोठं महत्व आहे. कुंभमेळा म्हणजे सगळ्यांनी जाऊन एकत्रित येणे. तिथं हा मेळाच आहे सगळ्यांचा. सगळ्यांनी एकत्रित यावं. तिथल्या स्नानाला अनन्यसाधारण महत्व आहे. कुंभमेळ्याची ती पर्वणी आहे आणि आपण त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा एवढंच जाता जाता या ठिकाणी सांगतो.